कारण सर इतके फनी दिसत होते की जवळपास ती अय्ययोची स्टेप अशी आहे ना, तर ते सर ऑलमोस्ट वायपर फिरवल्यासारखे त्यांनी ते अय्ययोची स्टेप केली आणि त्यांचे एक्सप्रेशन आणि काहीच मॅच होत नाहीये. ते खूप प्रयत्न करतायत सगळं मॅच करण्याचा, पण काहीच मॅच होत नाहीये. सो आम्ही एवढे हसलोय. एक बाई जीवाच्या आकांताने धावत पळत आली, नम्रता ओरडत. आम्ही 2 मिनिटं म्हटलं हो थांबा, त्यांना श्वासही घेत. हो तू आम्ही तुम्हाला तिथे बघितलं, माझं ताकाचं तिथे मी कॉर्नर लावते, मी ताक विकते, मी तुम्हाला बघितलं, मी ते माझं ताकाचं ते कॉर्नर सोडून तुम्हाला भेटायला. आणि म्हणजे हे काय ग, ह्या असे अनेक उदाहरण आहेत. टिडिंग 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 टिडिंग, तुम्ही पण करा ना, टिडिंग 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 टिडिंग. बाप यार. मिरची मराठीच्या युट्यूब वरती हाय, माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि मी खूप एक्सायटेड आहे आज, कारण माझी खूप आवडती व्यक्ती माझ्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. फायनलीला मी असं अंडरलाईन केलंय. आमचं 2-3 वेळा भेटायचं ठरलेलं आणि दरवेळेला मी तितकीच एक्साइट व्हायचं आणि मी सगळ्यांना सांगायचं आजूबाजूला की आज ना नमा येणार आहे, आज नमा येणार आहे. आणि घरून एक वेगळं फॅमिली प्रेशर होतं की अच्छा मग तिला ते विचार, मग हे विचार, मग हेही विचार वगैरे. फायनली आज मी घरी नाही सांगितलंय की मी तिला भेटणार आहे आणि मी फायनली भेटते. वेलकम टू मिर्ची स्टुडिओज नमा. थँक्स यार ज्ञानेश्वरी, मला खूप छान वाटतंय. मी तुझे व्हिडिओज बघत असते सोशल मीडियावर, इन्स्टावर, आणि छान वाटतं तुझ्या पद्धतीने. छान सेलिब्रिटी स्टेटस वाटतेस तू आता. ज्ञानेश्वरीकडे जायचंय का, म्हणजे तुला जे फिलिंग आहे सेम फिलिंग मला आहे. मी पण आता एक्सायटेड आहे काय घडणार आहे पुढे. आणि एक्साइटमेंट जास्त आहे कारण एका फिल्मसाठी आपण भेटतोय. म्हणजे ऑफकोर्स महाराष्ट्राची हास्य जत्रा तर आमच्या गळ्यातलं ताईत आहेच, देर इज नो डे विदाउट दॅट. पण आता एक फिल्म सुद्धा येते आणि एक्साइटिंग गोष्ट ही आहे की आमच्या सगळ्याच आवडत्या कलाकारांनी मिळून असं एक ड्रीम प्रोजेक्ट काइंड ऑफ बनवलेला आहे. मला ऍक्च्युली वाटतं लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळ्यांनी असं फार मागितलं वगैरे असेल की प्लीज ह्यांची सगळ्यांची मिळून एखादी फिल्म येऊ दे, आणि ते ऍक्च्युली झालंय. तुम्हाला असं फिलिंग येते का सगळेच आपले आहेत? हो, कारण एकतर प्रसादने खरं तर ह्या सिनेमावर 1 वर्ष काम केलं. म्हणजे कथा आहे आमच्या प्रोड्युसरची, म्हणजे जे परितोष पेंटर आहेत त्यांची कथा आहे आणि प्रसादने ती लिहिली आहे. तर त्याची एक इच्छा होती की माझ्या पहिल्या पदार्पणात, दिग्दर्शकीय पदार्पणात माझे सगळे जवळचे कलाकार असावे, सगळी जवळची मंडळी असावी. जसं एखाद्या घरच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला वाटतं ना की अरे जवळच्या नातेवाईकांना बोलवूया, ते पाहिजे, त्यांच्याशिवाय कार्य काही पुढे जाणार नाही वगैरे, आत्या लागते, मामा लागतो, असं ते काही असतात ना गोष्टी. तर तसं त्याचं होतं की माझी सगळी जवळची मंडळी मला पाहिजेत. तर त्यानुसार मग ती जी 14 जणांची त्याने जी टीम बनवली ते सगळे त्याच्या अत्यंत जवळची लोक आहेत. त्यामुळे काय म्हणूया आमचं एक छान फॅमिली गेट टुगेदर झालं. पण खूप मज्जा आली काम करताना, कारण प्रसादचा मी नाटकात त्याच्यासोबत काम केलं आहे त्याच्या दिग्दर्शनाखाली, पण सिनेमात पहिल्यांदाच त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करते, कारण त्याचा पहिला सिनेमा ॲज अ दिग्दर्शक म्हणून आणि प्रमुख भूमिका असलेला माझा पहिला सिनेमा. त्यामुळे हे जे ट्युनिंग आहे आमचं ते उत्तम जमलं होतं. आणि येस, आम्ही खूप मज्जा केली यार, खूप मज्जा केली आम्ही सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान. म्हणजे जेव्हा आम्ही ट्रेलर बघितला तेव्हा पण खूप एक्साइटमेंट आहे, कारण सगळे अतरंगी लोक एकत्र येऊन, ऑफकोर्स कॉमेडी आहे पण त्यात एक असे पंचेस आहेत की म्हणजे ट्रेलर मध्येच तुम्ही फुटाल साधारण. गाणी आहेत, तुम्हाला डान्स करायला मला ते सगळं करायला मिळालंय. असं होतं की दिस वॉज दॅट प्रोजेक्ट, इकडे माझी जी काही हौस आहे एक्झॅक्टली सगळी करून घेणार. हो, इट इज सो लवली. येस, सगळंच त्याच्यात. फक्त डान्समध्ये काय झालं, आमच्याकडे काही जण होते, म्हणजे काही जण म्हणण्यापेक्षा गिरीश सरांना डान्स येत नाही, तर त्यांनी सांगितलं होतं की ए मला नाही डान्स येत, मी नाही. पण म्हटलं नाही सर, तुम्ही केलाच पाहिजे, आपण तर मेन, आपण तर केलं पाहिजे सर वगैरे. तर त्यांनी, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही गाणं बघा आमचं भागाबाई आणि अय्यय्यो, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एकदा ते गाणं गिरीश सरांसाठी बघा प्लीज. ओके, ते इतके फनी दिसलेत. आणि जेव्हा आम्ही ते अय्यय्यो गाणं शूट करत होतो आणि ते शूट केल्यानंतर आमची ती एक स्टेप आहे की अय्यय्यो 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 अशी एक स्टेप आहे, तर ती सरांनी, म्हणजे आम्ही नंतर मॉनिटरवर बघून वेड्यासारखे हसत होतो. आमचा लूप लागला होता, आम्ही अर्धा तास वेड्यासारखे हसत होतो, कारण सर इतके फनी दिसत होते की जवळपास ती अय्यय्योची स्टेप अशी आहे ना, तर ते सर ऑलमोस्ट वायपर फिरवल्यासारखे त्यांनी ते अय्यय्योची स्टेप केली आणि त्यांचे एक्सप्रेशन आणि काहीच मॅच होत नाहीये. ते खूप प्रयत्न करतायत सगळं मॅच करण्याचा, पण काहीच मॅच होत नाहीये. सो आम्ही एवढे हसलोय. सो एकदा ते गाणं गिरीश सरांसाठी बघा यार, मॅन्डेटरी आहे. पण या हॉटेलचं नाव आहे, एकदा येऊन तर बघा, रिटर्न जाणार नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला का वाटलं की आम्ही रिटर्न जाऊ, जर तुम्ही सगळे आहात फिल्म? नाही, आता ह्या रिटर्न जाणारच नाहीच्या मागे असं कारण आहे की बऱ्याचदा आपल्याला असं होतं ना, एखादी कलाकृती बघून अरे अजून पाहिजे, किंवा त्यातली ही गोष्ट माझ्या डोक्यात राहिली आहे,
तर ती डोक्यातनं रिटर्न जाणार नाही. हा सिनेमा तुमच्या डोक्यातनं रिटर्न जाणार नाही, एवढं लक्षात आहे. आता बाकी हा सांगण्याचा भाग झाला, बाकी सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल रिटर्न जाणारच नाही. ट्रेलर मध्ये जरा डेंजरस गोष्टी आहेत ज्या तुम्ही फारच कॅज्युअल करताय की हो मी चहा प्यायलो, तसं लोक म्हणजे काय काय करतात ते ज्यांनी ट्रेलर नाही बघितलाय बघा. पण मला सांग की हे एक अतरंगी हॉटेल आहे आणि जितकी माणसं या हॉटेलमध्ये येणार आहेत बिचारांना काहीच अंदाज नाहीये की आपल्या नशिबात काय. पण आम्हालाही अंदाज नव्हताच की काय आमच्या नशिबात वाढून ठेवलंय आणि त्यांनाही अंदाज नव्हता की काय होणार आहे आपल्यासोबत. राईट. सो आय डोंट नो ते घडत गेलंय काय काय गोष्टी, पण त्या काय सिच्युएशन मध्ये त्या गोष्टी पुढे पुढे जातात ती गंमत आहे आणि ते बघण्यासारखं आहे आणि ते मस्त पेरलंय लेखकाने आणि मस्त बांधलंय आमच्या दिग्दर्शकाने. म्हणजे हे दोन्ही एकच आहे, प्रसाद खांडेकर, त्यामुळे मज्जा आली आम्हाला खूप. हा लवली. पण तू कधी असं हॉटेलमध्ये गेलीस जे असं काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे काय विक्षिप्तच आहे ते? मी थांबणारच नाही अशा ठिकाणी. म्हणजे मी नाही गेले खरं अशा हॉटेलमध्ये कधीच, कारण आता तर जात होतं म्हणजे लोक काय सेलिब्रिटी म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल येतं. राईट. पण हा काही काही ठिकाणी असतं की रिसेप्शनला ते ऑलरेडी रागातच असतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो आपल्याशी बोलण्यात आणि असे हा आपका रूम नंबर ये, ID कार्ड देणं असं वगैरे असे काही आहेत लोक. तर अशी लोक भेटतात. पण आमच्या हॉटेलमध्ये जो विक्षिप्तपणा घडलाय तो कुठे घडूही नये आणि माझ्यासोबत तो घडलाही नाहीये, थँक गॉड. काल्पनिक आहे ते. हो काल्पनिक आहे पण मजा येते खूप बघायला. मला सांग की तू जसं म्हणालीस की प्रसाद दादांनीच ही लिहिलंय सुद्धा ही फिल्म आणि दिग्दर्शित सुद्धा केलेली आहे. ऑफकोर्स त्यांनी ह्याच्या आधी पण मला वाटतं लेखक म्हणून खूप काम केलं. हास्य जत्रामध्ये झालंच, नाटकं झाली, पण पिक्चर सुद्धा परितोष सरांचाच पिक्चर. पण तुझं आणि प्रसाद दादाचं एक वेगळं कनेक्शन आहे ऑफकोर्स, बिकॉज तुम्ही एकत्र स्किट्स मध्ये असता हे तर झालंच, पण वी ऑल नो की युअर ग्रेट फ्रेंड्स. हो हो हो. आपल्या इतक्या जवळच्या मित्रासोबत जेव्हा आपण काम करतो त्या ट्युनिंगचा कामाच्या ट्युनिंगमध्ये किती फायदा होतो? होतो, फायदा होतो. पण मला थोडं दडपण पण असतं प्रसाद सोबत काम करताना, कारण कधी होतं मैत्रीच्या बाजूला ठेवावी, मैत्री तेवढ्यापुरती असते. आणि जेव्हा आपण प्रोफेशनली एकत्र काम करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी असतात की म्हणजे तो दिग्दर्शक म्हणून काम करत असते, मी ॲज अ अभिनेत्री म्हणून काम करत असते, त्याला काही गोष्टी खटकू शकतात, मला काही गोष्टी खटकू शकतात. पण देवाच्या कृपेने आमच्यात तसं काही झालं नाही, खटके उडाले नाही, कारण प्रसादनं खूप क्लिअर असतो त्याच्या कलाकृतींबद्दल. त्याला एक्झॅक्टली माहिती असतं की मला ह्या कलाकाराकडनं काय अपेक्षित आहे आणि म्हणूनच आमचं ते ट्युनिंग होत गेलं. कारण ते ट्युनिंग जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एकमेकांचं म्हणणंच पटत नसेल तर तुम्ही इतकी वर्ष इतकं छान गुण्यागोविंदाने काम नाही करू शकत असं मला वाटतं. सो आमचं ते ट्युनिंग खूप चांगलं आहे की काही गोष्टी त्याला न बोलता माझ्यातल्या कळतात आणि मला न बोलता त्याला काय हवं आहे एक्झॅक्टली हे कळतं. कारण हास्य जत्रेमध्ये पण बरेचसे जे मी काही कॅरेक्टर्स केलेत किंवा प्रसाद सोबतची बरीचशी जे स्किट केलेत त्याच्यामध्ये ती प्रसिद्ध होण्यामागे बराचसा वाटा प्रसादचा सुद्धा आहे. म्हणजे जसं सचिन गोस्वामी सचिन मोटेंचा आहे तसाच बराचसा वाटा प्रसादचा सुद्धा आहे. त्यामुळे आमचं ट्युनिंग येस कमाल आहेच आणि त्यामुळे त्याला पर्याय नव्हता, एवढी चांगली ॲक्ट्रेस त्याला गमवायची नव्हती, त्यामुळे त्याने कास्टिंग केलं. हे मेन आहे, मी उगाच त्याला खूप त्रास देते. पण येस मला असं हेच वाटतं की प्रत्येक जण टीमने पुढे जातो नाही का, टीम वर्क असतं. तर प्रसादचं ते एक मला आवडली एक गोष्ट की आपण खूप स्ट्रगल केलं आहे, खूप शून्यापासून आपण कामं केली आहेत, एकांकिका केल्या आहेत, राज्यनाट्य केलं आहे, व्यावसायिक नाटक, असं एक एक टप्पा पार करत करत आज आम्ही इथवर पोहोचलो आहे. तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या प्रेक्षकांना काहीतरी देणं लागतो. तर म्हणून प्रसादने हा घाट घातला सगळा की आजपर्यंत आता ही बघ ना मी इतकी वर्ष काम करते पण ह्या प्रमुख भूमिकेच्या स्ट्रीममध्ये मी पहिल्यांदा आले ते प्रसादमुळे. सो हे खूप गरजेचं आहे आणि हे प्रसादमुळे शक्य झालं आहे. त्याच्यामुळे थँक्स टू हिम की त्याने माझा विचार केला आणि मला ही संधी दिली. सो आय होप आता इथून पुढे अशा संध्या येतील अनेक. लेट्स सी. एक्सक्यूज मी, ऑफकोर्स लोक या संध्या क्रिएट करत नाहीत तर मला वाटतं तुम्ही सगळे इतके अमेझिंग आहात की तुम्ही स्वतः क्रिएट करून जरी केलं तरी इट इज गोइंग टू गो फॅस्ट. एक्झॅक्टली. म्हणजे प्रसादचं एक वाक्य मला खूप आवडतं की काय होतं की हेच खूप स्ट्रगल असल्यामुळे काही काळात एक स्ट्रगल बघितल्यामुळे जेव्हा कधीच काही एक फेज अशी असतेच प्रत्येकाच्या आयुष्यात येते की अरे आता आपल्याकडे काही काम नाही आहे ह्या क्षणाला, तर मग आपण तिथे डिप्रेस न होता आपण त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तर एक्झॅक्टली प्रसादचं हेच म्हणणं आहे की आपल्या संध्या आपण निर्माण केल्या पाहिजेत आणि जे काही त्याने केलंय, आज तो लेखक पण आहे, गरज पडली तर आज तो
काहीही म्हणजे करू शकतो लेखनाचं, आणि त्याच्याकडे आणि उत्तम लेखक आहे. प्रसाद नावात टॅलेंट आहे, त्यामुळे तो उत्तम लेखक आहे, आज तो उत्तम दिग्दर्शक आहे, उत्तम अभिनेता, आणि तो उत्तम माणूस आहे. म्हणून त्याने या सगळ्या 14 जणांना, जगातल्या बिझी कलाकारांना एकत्र आणून त्याने हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. सिरियसली, म्हणजे तुम्ही सगळे हास्यजत्रा सांभाळून, नाटक सांभाळून, प्रत्येकाचं पर्सनल लाईफ सांभाळून, इट इज क्रेझी. हो, कारण आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं ज्ञानेश्वरी. 14 आर्टिस्ट त्यांच्या लेवलला बिझी आहेत. ह्यात त्या सगळ्यांना एका महिन्यासाठी एकत्र आणणं, त्यात आमच्या हास्य जत्रेचं शूटिंग, त्यात आमच्या नाटकाचे प्रयोग, आणि त्यात प्रसाद तिहेरी भूमिकेत, लेखक पण तोच, दिग्दर्शक पण तोच, अभिनेता पण तोच. त्यामुळे हा सगळा खूप मोठा टास्क होता, पण ज्याच्यात आम्ही एन्जॉय केलंय. प्रसादकडे एक टी-शर्ट आहे ज्याच्यामध्ये त्याच्यावर असं लिहिलंय, प्रोसेस महत्वाची. सो ही प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली, कारण तेच आहे, त्याच्यातच आपल्याला ऊर्जा मिळते ना ग, आणि एनर्जी मिळते, आणि हे सगळं शक्य आहे मला वाटतं प्रेक्षकांमुळे. त्यांनी जर एवढं डोक्यावर उचलून धरलं नसतं तर मला नाही वाटत आम्ही इतकं गतीने काम करू शकलो असतो. आम्ही थोडं लिथार्जिक झालो, ठीक आहे ना, करूया ना, 2 महिन्यांनी बघू वगैरे, असं नाही. आम्ही सुद्धा का चार्जअप झालोय की लोकांच्या प्रेमामुळे. आम्हाला माहिती आहे की प्रेक्षकांना आमचं काम आवडतंय, त्यांना बघावंसं वाटतंय, तर आम्हाला पण वाटतं की आपण केलं पाहिजे, आपण आता ही फिल्म करूया, आपण ते नाटक करूया, आता आपण ही मालिका करूया. सो ते जे चार्जअप होणं आहे ते मला वाटतं कुठेतरी प्रेक्षकांमुळेच आमच्यात आलंय. ॲब्सोल्युटली. तू आता टीमच्या एफर्ट बद्दल म्हणालीस, किंवा एकत्र येऊन सगळ्यांना पुढे घेऊन जाणं म्हणालीस. हे महाराष्ट्राची हास्यजत्रा बघताना पण ॲज अन ऑडियन्स मला हे नेहमी जाणवतं की इथे असं नाही आहे की एकाचं स्किट चालू आहे तर बाकीचे बॅकस्टेज आहे, कोणी काय आपलंच काहीतरी करतंय. ज्या पद्धतीने रिॲक्शन शॉर्ट्समध्ये आम्ही बघतो की सगळेजण ॲज अन ऑडियन्स प्रत्येकाचा परफॉर्मन्स एन्जॉय करतात, त्याच्या जागा एकमेकांसोबत एन्जॉय करतात, एक्झॅक्टली रिसीव्ह करतात, टाळ्या वाजवतात, कौतुक करतात. हे खूप बाप आहे. आणि हे मला म्हणजे आजच्या भाषेत जे कोलॅबरेशन आपण इंस्टाग्रामवरती म्हणतो, हास्य जत्रेमध्ये खऱ्या अर्थाने कोलॅबरेशन आहे असं मला वाटतं. हो, आणि तेच रिफ्लेक्ट होत आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे सगळ्यांना बघ ना तू, ती पॉझिटिव्हिटी खूप मॅटर करते. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय ना हे खूप जास्त मॅटर करतं. आज हास्य जत्राचे 700हून अधिक एपिसोड होण्यामागचं कारण काय आहे? 5 वर्षांपासून अधिक काळ हास्य जत्रा चालली. ह्याचं कारण हेच आहे की टीमवर्क. कुणीच कुणाचे पाय खेचत नाहीये, कुणीच कोणाला तिरकस बघत नाहीये की काय करतेय किंवा हा काय करतोय, किंवा हसायचंच नाही ह्याच्या स्किटला वगैरे, असं कोणीच नाहीये. असं कोणी नसतं. काल्पनिक असेल ते माहीत नाही, पण आमच्याकडे सगळे खूप पॉझिटिव्ह आहेत, सगळे एकमेकांना खूप छान बूस्ट करतात. आणि तेच रहस्य आहे ह्या शोचं प्रसिद्ध होण्यामागे. मी लिटरली तुला सांगते, आमचा स्पॉट बॉय ते प्रोड्युसर, अख्खी टीम ना अशी एक स्किट जेव्हा चालू असतं ना त्या मंचावर, तेव्हा सगळ्या जणांचे डोळे त्या स्किटपाशी लागलेले असतात. म्हणजे आम्हाला ना कधी कधी 2-2, 3-3 स्किट असतात बघ ज्ञानेश्वरी. कधी कधी आम्ही ना, तुम्हाला तिकडे आमचे जे आर्टिस्ट बसलेले असतात ना, तिथे काय आमच्यातली काही मंडळी बसलेली दिसत नाही, चेंज होत राहतात. चेंज होत राहतात. ह्याचं कारण असं की काही जणांना एका एपिसोडमध्ये 2-2 स्किट्स असतात, 2 एपिसोडला 2-2, 3-3 स्किट्स असतात. तर त्यावेळेस आम्हाला रिहर्सलसाठी एकतर आम्हाला हार्डली 1.5 दिवस मिळतो, तर 1.5 पण नाही, मला वाटतं 12 तास मिळतात. त्या 12 तासात आम्हाला अख्खं स्क्रिप्ट पाठ करायचं असतं आणि प्रेक्षकांसमोर ते परफॉर्म करायचं असतं. त्यामुळे आम्ही मग बाहेर बसतो, पण आम्हाला ना अशी हे होतं की यार मला ते स्किट बघायचं आहे, मला प्रसादचं गतिशील बघायचं आहे, मला लाईव्ह बघण्यात मजा आहे, किंवा समीरदाचं मला लोचन मजनू मला लाईव्ह बघायचं आहे. सो हे असताना सुद्धा आम्ही काय करतो, पटापट आपण रिहर्सल करून घेऊ. आम्ही पटापट आमच्या रिहर्सल आटोपतो, आणि मला ते स्किट बघायचं आहे म्हणून मी जरी तिथे बसलेलं नसेल तरी बाजूला एक चेअर 2-4 लागलेले असतात आमच्या ऑफ स्क्रीन, अशा म्हणजे जिथे कॅमेरा नाहीये तिथे चेअर लागले असतात. तिथे आम्ही येतो, बसतो, आणि अक्षरशः एखादी मैफिल कशी रंगते, एखादा प्रयोग कसा सादर होतो थिएटरमध्ये, तसं आम्ही एन्जॉय करतो तो परफॉर्मन्स. आणि मजा आहे यार, म्हणजे हे आहे. आणि मला असं वाटतं ह्या पॉझिटिव्हिटीमुळेच आज सगळे छान त्यांच्या लेवलला मोठे होत आहेत. आणि हे सगळं मी तुला ॲट द एंड ऑफ द डे सगळं प्रेक्षकांमुळे. आत्ता विचार, आता आम्ही एकत्र आलो, श्वेता इथे बसली आहे, आम्ही आत्ता चालत येत होतो इथपर्यंत, गाडी पार्किंग लांब केली होती, तर आम्ही चालत येत होतो, एक बाई जीवाच्या आकांताने धावत पळत आली, नम्रता ओरडत. आम्ही 2 मिनटं म्हटलं, हो थांबा, त्यांना श्वासही घेत, हो आम्ही तुम्हाला तिथे बघितलं, माझं ताकाचं तिथे मी कॉर्नर लावते, मी ताक विकते, मी तुम्हाला बघितलं, मी ते माझं ताकाचं ते कॉर्नर सोडून तुम्हाला भेटायला. आणि म्हणजे हे काय ग, ह्या अशी अनेक उदाहरणं आहेत की
प्रेक्षक वेड्यासारखं प्रेम करतात आमच्यावर. तो खूप भारी वाटतं, खूप जास्त. मी खूप बोलतेय पण मला असं झालं की सिरियसली म्हणजे स्पेशल आहे, खूप स्पेशल आहे. आणि त्यात हे सगळं बघून आल्यानंतर आज आम्ही आमचा सिनेमा जेव्हा घेऊन येतो ना, तेव्हा मला तुला एक डोळ्यात माझ्या एक चमक दिसत असेल की काय माझी त्या मागची भावना आहे. की मला असं वाटतं हल्ली ना चित्रपटगृहांकडे प्रेक्षक खूप कमी वळतायत. कारण सोपं झालंय बघ ना, कोविडमध्ये काही गोष्टी सहज उपलब्ध झाल्यात. घरी बसल्या तुम्हाला कळतंय, घरी बसल्या मला फ्राईज येत आहेत, घरी बसल्या मला पॉपकॉर्न्स मिळत आहेत, घरी बसल्या आता एक OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे जिथे मी सिनेमा बघू शकते. आता घरी बसल्या लोकांकडे 70-75 इंचीचे TV आहेत, मोठे होम थिएटर आहेत. तर लोकांना असं झालं की कशाला जायचं थिएटरमध्ये, आहे मला घरात सगळं अनुभवता येत आहे. पण मला असं वाटतं की नाही, चित्रपटगृहात 70 mm सिनेमा बघण्याची मजा खरंच खूप वेगळी आहे आणि ती प्रत्येकाने अनुभवली पाहिजे आयुष्यात. म्हणजे पुढे जाऊन असं नको व्हायला की अरे कधी काही चित्रपटगृह होते यार, असं नाही झालं पाहिजे. ते टिकवलं पाहिजे. जसं आपण आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे तसं हे सुद्धा टिकवलं पाहिजे. आणि हे फक्त प्रेक्षकांच्या हातात आहे. कारण मला माहिती आहे ते आमच्यावर खूप प्रेम करतात. तर त्यांनी थिएटरमध्ये यावं, चित्रपटगृहाकडे वळावं, फॅमिलीसोबत यावं. कारण तो एक वेगळा वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत घालवत असतो. आपण भले एखादी कलाकृती बघत असतो पण त्या वाईब्स मॅच करत असतात आजूबाजूच्या लोकांमध्ये. आणि काय म्हणत आपण एक सहकुटुंब बघण्याची मजा खूप वेगळी आहे. सो एक आउटिंग पण होतं, छान कॅलरीज पण बर्न होतात, येस समोसे खाऊन सगळं होतं. सो येस, चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी वळलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला वाटतं 8 डिसेंबरपासून तर धो बॉक्स ऑफिस हलणार आहे. हल्लच पाहिजे. 8 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो. क्या बात आहे. जेव्हा मला कळलं की तुझी जीभ काळी आहे का, मला नाही माहिती, आता आय डोंट हाऊ टू चेक दॅट. पण मी इतकी एक्साइट झाले जेव्हा मला कळलं की ओके आता रिलीज डेट 8 डिसेंबर आहे. म्हटलं का कोणती 8 डिसेंबर, म्हटलं आय एम सो एक्साइटेड. मला एकतर खरंच असं वाटतं की डिसेंबर महिना हा फार स्पेशल असतो, नॉट जस्ट माझा वाढदिवस असतो. मला प्रत्येक डिसेंबर महिन्यात फार छानच वाटतं, मोस्टली छानच वाटत असतं डिसेंबरमध्ये. म्हणजे काही पाऊसच आला आणि खूप ऊनच झालं वगैरे असं काही नसतं. साधारण एक प्लेझंट वातावरण असतं. आपण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात असतो, त्यामुळे मला वाटतं वर्षभरात जर तुम्ही थिएटरात न जाण्याची चूक केली असेल तर ती सुधारण्याची वेळ आत्ताच आहे. 8 डिसेंबरला जाऊन थिएटरमध्ये बघा. मला तुम्ही तिथून हॅपी बर्थडेचा मेसेज करू शकता. ड्युएल सेलिब्रेशन सुद्धा आपण करू शकतो. आणि जसं नम्रता म्हणाली ऍब्सोल्युटली की थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघणं मला वाटतं एक सामूहिक अनुभव आहे. आणि त्याची सवय लागायला लागते. आणि एकदा त्याची सवय लागली की तुम्ही नाही घरी OTT म्हणजे ते फेस्टिवल सारखं आहे बघ ना. आपण एकदा तुम्हाला आला ना की मग तुम्हाला इच्छा होते की नाही यार मी मोबाईलवरती थांबेन बिंबेन OTTवर येईल वगैरे, हे सगळं नाही होणार आहे, मी जाऊन बघून घेतो. सो आय एम व्हेरी, म्हणजे ते गणपती सारखं आहे ना का, सार्वजनिक गणपतीचे मंडळ लोक आपल्या फॅमिलीने जातो ना, त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात, छान गप्पा होतात. तर मला असं वाटतं की ते केलं पाहिजे, गेलं पाहिजे. आणि जातीलच, ह्यात काही डाऊट. येस म्हणजे प्रश्नच नाही याच्यात काही. म्हणजे तेच म्हणतात की अरे तुम्ही आम्हाला घरचे वाटता, तर मग घरच्या लोकांना वेगळं निमंत्रण देण्याची गरज नाहीये. ते जातील आणि बघतील आमचा सिनेमा. 100%. आपण हास्य जत्राबद्दल बोलत होतो. मलाही विचारायचंय की इतकी कॅरेक्टर्स एक तर तू हास्य जत्रामध्ये करतेस, आणि व्हॉट आय लव्ह अबाउट यू द मोस्ट इज की तू इतकं एक्सपेरिमेंटेशन करतेस आणि त्याच्याबद्दल तुझ्या मनात कुठेच डाऊट नसतो. परफॉर्मन्समध्ये वी सी की तुझं आम्हाला वाटतं की हे मॅड आहे, म्हणजे हे आमच्या कल्पनेच्या पलीकडचं काहीतरी होतं, ही काय रिॲक्शन आहे, असं कोण करू शकतं. ॲज अन आर्टिस्ट बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्या मनातच आपण करण्याच्या आधी एकदा एक डाऊट आलेला असतो की करू का असं, किंवा असं नको मग तसं करू का, किंवा वॉट एव्हर. तुझ्या मनात पहिली गोष्ट तर हे सगळे व्हेरिएशन्सचा जेव्हा तू विचार करतेस तो डाऊट येतो का, आणि जर नसेल येत तर हा जो बिनधास्तपणा आहे परफॉर्म करतानाचा की आय डोंट थिंक यू थिंक अबाउट एनीबडी वाईल यू आर परफॉर्मिंग, राईट, हे सगळं कुठून येतं? वाव बापरे, सगळे कॅरेक्टर झरझर डोळ्यासमोर गेले. आणि सगळा आतापर्यंतचा स्ट्रगल, आतापर्यंत ज्यांच्याकडे काम केलंय, म्हणजे आता जे माझे गुरु आहेत मोठे गोस्वामी दोघं, ऑफकोर्स 15 वर्ष झाले मी त्यांच्याकडे काम करते. मला वाटतं हा बिनधास्तपणा त्यांच्याकडनं पण आलाय मला माझ्यात. एकतर मी लालबागची आहे, काळा चौकी एरियातली, त्यामुळे तो एक बिनधास्तपणा मातीत नाही. एक्झॅक्टली, तो आहेच. आणि ज्ञानदा मला स्वतःला ना, मी ना रेस्टलेस होते. एखादं स्क्रिप्ट आलं आणि मला जर
असं वाटलं की अरे ह्याच्यात मी काय करू शकते वेगळं, काय मला ह्याच्यात जमेल, असं ना मी चेक करते की काय मला ह्याच्यात वेगळं करता येऊ शकतं. किंवा जर मला नाही सापडलं ना तर मी खूप रेस्टलेस होते, खूप रेस्टलेस. म्हणजे आधी माझं खूप व्हायचं ते, पण कालांतराने गोस्वामी सरांनीच बऱ्याचदा असं सांगितलंय की ना मग तू नाही एखादं कॅरेक्टर मिळालं ना त्याचा विचार नको करूस, हरकत नाही, ओके लिव्ह इट, सोडून दे. सिच्युएशन मुळात तुझी चांगली असते ना तर मग तुला कॅरेक्टर करायची गरज पण पडत नाही. मग त्या सिच्युएशननुसार तुला आपोआप रिॲक्शन पण सुचत जातात. तुम्ही रिॲक्शनच्या वेगळ्या जागा काढायला लागलात ना की मग तुम्ही बनचुके वाटता, मग तुमच्यातलं ते इनोसन्स तो निघून जातो. राईट. आता बघा मी कशी रिॲक्शन देते, हा किंवा आता मी इथे वेगळी जागा काढते म्हणजे प्रेक्षकांना हसवेल, हे जेव्हा तुमच्या मनात येतं ना इथे तुम्ही संपलेले असता. तू फ्लोनुसार काम कर. म्हणजे हे तर मी पाळते सरांचं म्हणणं की फ्लोनुसार मी काम करते. मी ठरवून अजिबात मला नाही जमत, आजपर्यंत मला ठरवून काम नाही जमलेलं आहे कधीच. मी अजिबात मेथड ॲक्ट्रेस नाही आहे की बाबा मला आधी स्क्रिप्ट द्या मग मी माझं करते आणि मग मी बघते, मग ह्याच्यातनं अजिबात असं नाही, वेळच नाही, वेळच मिळत नाही अजिबात. तिथे मेथड आर्टिस्ट म्हणजे बिचारे त्यांची कसं होईल मला माहित नाही, कारण असे टेक्निकलला काही पंचेस सुचतात सरांना. आता 2 तासांनी शूटिंग सुरू होणार आहे, 2 तासापूर्वी टेक्निकल चालू असते आणि तिथे कॅरेक्टर्स असे स्वीप होतात, इतकं म्हणजे शिफ्ट होतात की अरे हा तू हे कर, तू ते नको करू, तू हे कर. म्हणजे इतकं चॅलेंजेस आम्हाला तिकडे दिले जातात. त्यामुळे मला ना मनात एवढंच माझ्या असतं की ज्ञानेश्वरी मला आज काहीतरी वेगळं करायचं आहे, मला आज काहीतरी वेगळं करायचं आहे, हे माझं प्रत्येक वेळी असतं. आणि त्यामुळे मला ना माझी जुन्नरची जी भाषा आहे ती माझी घरी बोलली जाते ग, तर मी त्याचा वापर का नाही करावा माझ्या ॲक्टिंगच्या करिअरमध्ये, नाही का. आणि ती माझ्या तोंडातनं इतकी सहज येते की लोकांना वाटतं की अरे ही नॉर्मली पण अशीच बोलते का, कारण एखाद्या मला प्रश्न तू नॉर्मली पण असंच बोलतेस का, तर तसं नाही आहे. मी जर समजा मी या क्षेत्रात नसते तर कदाचित मी नॉर्मली माझ्या जुन्नरच्या भाषेतच बोलले असते, कारण घरात तीच भाषा बोलली जाते. आगरी भाषा बोलते, तर आगरी भाषेमध्ये मी एक नाटक केलं होतं, सो ते मी ऐकून मला ते येतं. अमराठी भाषा एक बोलते, बिहारी कॅरेक्टर करते, ते सुद्धा हे असंच काहीतरी कोणाचं तरी बघून. म्हणजे ना माझी ग्रास्पिंग पॉवर, माझं थोडं ऑब्झर्वेशन ना ज्ञानेश्वरी थोडं बरं आहे, त्याच्यामुळे या गोष्टी सुचतात मला. आणि तू जे म्हणलीस की हा बिंदासपणा कुठून येतो, की तुला मनात एकदाही येत नाही का की मी हे रिॲक्ट झाले, तर नाही येत माझ्या मनात समावून, कारण मी त्यावेळेस पूर्ण त्या कॅरेक्टरमध्ये ना घुसलेली असते. त्या क्षणी मला काहीच माहीत नसतं की मी कोण आहे, मी काय करते, मला कोणीच दिसत नसतं, मला ऑडियन्स दिसत नसतो, मला जजेस दिसत नसतात. मी इतकी घुसून काम करते कधी कधी की मला काहीच कळत नसतं, मी ती असते. म्हणजे नंतर मला विचारतात तू ती रिॲक्ट झालीस, ते कसं रिॲक्ट झालीस ग, तर मला असं होतं की नाही मी सांगू नाही शकत मी काय केलंय, कारण मी ते त्या ओघात करत असते, मी त्या कॅरेक्टरमध्ये राहून करत असते. आणि माझ्यातली अजून एक गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला आता नॉर्मल स्क्रिप्ट वाचायला दे, मी कदाचित 19-20 वाचीन किंवा माहिती नाही, पण जेव्हा ना माझ्याकडे तो गेटअप येतो, जेव्हा मी हेअरस्टाईल करते, जेव्हा मी मेकअप करते, चेहऱ्याला रंग लावते, माझ्यात ते संचारतं आणि आपोआप ते आय डोंट नो सरस्वतीचा हात असेल यार माझ्यावर. मला खरंच या बाबतीत मी खूप लकी आहे की मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यावर आजूबाजूला सतत असते. ते काय म्हणतात ना एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहेत तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी, तसं माझ्या आजूबाजूला आहे कोणीतरी आणि ते मला प्रोटेक्ट करत असतं आणि ते मला एनर्जी देत असतं की तू कर, तू हे कर, तू असं कर, आणि ते आपोआप घडतं माझ्याकडनं. मी ब्लेस्ड आहे या बाबतीत. मी स्वतः असं म्हणते, कारण मला माहिती आहे की मलाच कधी कधी वाटतं की हे मी करू शकेन का, एखादं स्क्रिप्ट आल्यानंतर बापरे मला हे जमेल का, पण जेव्हा मी त्याच्यात घुसते ना तेव्हा मग मी वेगळीच एक कोणीतरी स्त्री असते. दिस इज सो लवली. यु नो, परवा A.V. प्रफुल्ल चंद्र म्युझिक कंपोजर ते आलेले आणि त्यांना पण मी असंच काहीतरी विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं की मी जेव्हा म्युझिक करायला बसतो ना तेव्हा त्यांनी स्वतःला रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळेला की एक्झॅक्टली काय होतं. ही वॉज ऑल्सो क्युरियस की काय कसं हा, सो त्यांनी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि रिअलाइज की जेव्हा ते करायला लागतात तेव्हा ते एका तंद्रीत जातात आणि ॲज लॉंग एज ते तर तंद्रीत असतात गोष्टी होतात त्यांच्याकडून. द मोमेंट त्यांची तंद्री तुटते, ही सेड की आय बिकम सो कन्फ्युज्ड, की मग माझं असं होतं की मी असं का करतोय, मग आता मला माहित नाही काय करायचं वगैरे वगैरे. पण लेजिट रेकॉर्डिंग मध्ये त्यांना दिसून आलं की ही इज इन सम स्टेट ऑफ ट्रान्स आणि त्यात ते त्यांचं काम होतं. सो ही टोल्ड मी की इट्स ऑलमोस्ट लाईक अ स्पिरिच्युअल प्रोसेस की माहित नाही आणि यू आर सेइंग समथिंग. हो, मला तेच जाणवतं प्रत्येक वेळी. म्हणजे माझी देवावर श्रद्धा आहेच, पण माझा पॉझिटिव्ह एनर्जीवर ना ज्ञानेश्वरी प्रचंड विश्वास आहे सिरियसली, कारण मी ते अनुभवते. मी म्हटलं ना की मी जेव्हा माझे परफॉर्मन्सेस बघते ना, जेव्हा यूट्यूबला किंवा सोनी लिव्हवर किंवा सोनी मराठीवर, तर मला असं होतं की
हे एवढं केलं मी, हे मला एवढं जमतंय करायला, असं मला सिरियसली होतं. बट ऑन एन ॲव्हरेज जसं आता माझ्यासारखे लोक आहेत जे रोज झोपायच्या आधी एक एपिसोड बघतात, तुम्ही सगळे बघता का स्वतःचे एपिसोड आणि हाऊ ऑफन? आय एम व्हेरी क्युरियस. हो, म्हणजे असं खूप नाही बघणं होत ऑफकोर्स. खूप कधीतरी आता ते सोशल मीडियावर आपण इन्स्टा ओपन केलं की असे क्लिप्स दिसतात. आता हास्य जत्रेची फॅन पेजेस आहेत, हां, त्यामुळे रील्स टाकतात. हो, म्हणजे जे असं दिसलं की लगेच मग ते काहीतरी बघायचं आणि मग आपणच ऑब्झर्व करायचं आणि आपणच वेड्यासारखं हसायचं. मी माझे एक स्किट, दोन ते तीन स्किट्स आहेत जे मी माझे लूपवर बघते. अच्छा. एक स्किट आहे लॉलीचं ज्याच्यामध्ये AES स्पेशलिस्टचं स्किट आहे, मेरी आंखों में मत झांको. ते माझं मोस्ट फेवरेट स्किट आहे. वी वॉन्ट की एकदा प्लीज. ओके, कल्ट ऑडियन्स आहे साधारण स्टुडिओमध्ये. अच्छा, इमॅजिन करा इथे प्रसाद आहे. तो मी AES स्पेशालिस्ट, आय स्पेशालिस्टकडे आले आणि तो माझे डोळे चेक करतोय आणि तो इथे असतो आणि बॅटरी लावतो माझ्या डोळ्यांमध्ये आणि मेरी आंखों में मत झांको, प्यार हो जाएगा मेरी आंखों में मत झांको, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा, टिडिंग 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 टिडिंग, तुम्ही पण करा ना, टिडिंग 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 टिडिंग. बाप यार, कमाल. मेरी आंखों में मत झांको हे साधारण ह्याच्यावरती रील्स बनतायत. हो यार, डायलॉगवरती. सो इट इज क्रेझी. लाईक मध्यंतरी गीता माने, टेरेन्सने पण बनवला होता आणि त्यांनी मला टॅग पण केलं होतं, त्याच्यामुळे वाव, मला खूप भारी वाटलं. कोहली फॅमिलीचे आम्ही सगळे फॅन्स होत. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर जरी आपण असं पकडलं तरी एक वेगळा फॅन बेस प्रत्येक कॅरेक्टरचा आहे. आणि आय एम सो ग्लॅड की एवढं प्रेम आणि एवढं कौतुक तुम्हा सगळ्यांचंच वाटायला येत आहे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटतं, या फिल्मचंच प्रमोशन होतं का कधीतरी, भोजने काहीतरी गाणं म्हणत होता आणि तू इमोशनल झालेलीस आणि ते रील खूप व्हायरल झालं. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं की यार, आपण जसं आता हे ऑफिस आहे, इकडे अनेक कलिग्स आहेत ज्यांच्यासोबत आपण काम करत असतो, सगळ्यांसोबत आपण चांगले असतो, बॉन्ड्स क्रिएट होतात, पण इतका बॉन्ड दॅट गोज बियॉन्ड वर्क. एक्झॅक्टली. आणि एका कम्पेटिटिव्ह वातावरणात राहून तुम्ही सगळे ऍक्टर्स आहात, तुम्ही सगळे कुठेतरी एक ऍक्टर म्हणून तुमच्यात भूक आहे की आपल्याला व्हॅलिडेशन मिळावं, आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्यात, तरी सुद्धा विदाऊट एनी ऑफ दॅट हे रिलेशनशिप्स तुम्ही कसे डेव्हलप केलेत यार हास्य जत्रामध्ये? झालेत ग, तुला खरं सांगते. म्हणजे आता हे ओंकारचं तर झालंच. ओंकारला तर म्हणजे भाऊ मानलंय ग मी त्याला. आणि आमची एक खूप आवडती सिरीज, खूप जगप्रसिद्ध अशी अग्ग अग्गाई सिरीज होती, ज्याच्यात आम्ही ते जगायचो. तो माझा मुलगा आणि तो बाप आणि तो मुलगा, असं आम्ही ना ती सिरीज ना मी जगायचो. म्हणजे जेव्हा तो म्हणायचा अग्ग अग्ग आई, तेव्हा माझा अरे अरे माझ्या लेकरा बोल, म्हणजे मला ना ते मी असं फील करायचे. आणि ओंकार इतका कमालीचा ऍक्टर आहे ना, मला तो पर्सनली मला खूप आवडतो. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला असं वाटतं हा माझ्यासारखा आहे, वाईब्स खूप मॅच होतात आमचे. तो सुद्धा तुझ्यासारखाच अनप्रिडिक्टेबल. एक्झॅक्टली. तू काय करेल आणि त्यालाही माहिती नसतं. सेम विथ मी, मला नसतं माहिती मी काय करणार आहे. सो ते वाईब आमचे खूप मॅच झाले दोघांचे. आणि मी तेव्हा त्याला म्हटलं की यार तू तो अब से मेरा भाई आहे. म्हणजे मी काय त्याला या नाव देऊ, मग तू भाऊ आहेस माझा यार. म्हणजे आज तू म्हणशील ते तुझ्यासाठी जे वाटेल ते, म्हणजे इतकं की आत्ताही तो कुठे भेटला आणि कधी असा विषय निघाला, जसं आपल्या फॅमिलीबद्दल कोणी काही बोलायला लागले की आपल्याला एक मूडभर थोडंसं नाही का आपल्याला असं होतं की असं थोडंसं वाईट नाही सॉरी म्हणजे इमोशनल होतो आपण. जसं बाबांबद्दल बोललं की इमोशनल होतो, कोणाबद्दल काही बोललं की इमोशनल, तसं ना ओंकारबद्दल मला असं होतं की अरे यार किती गोड मुलगा आहे. म्हणजे जेव्हा तो गेला तेव्हाही मला खूप त्रास झाला आणि आता तो नाही आहे तेव्हाही मी त्याला खूप मिस करते आणि आता त्याने यावं असंही मला खूप वाटत असतं. हो, एक एपिसोड आम्ही बघितला प्रोमो, पीपल बिकेम मॅड. हो, लोकांचं झालं की एक्झॅक्टली. ती पण मुमेंट अशी होती तेव्हा मी बसले नव्हते तिथे, कारण आमचं प्रमोशन होतं, म्हणून मी तिकडे समोर मागे उभी होते आणि मी त्याची एंट्री बघण्यासाठी, प्रसाद पण त्या स्किटमध्ये होता, तर ते सगळं मी ट्युनिंग बघण्यासाठी मी बाहेर उभी होते आणि आम्ही वेड्यासारखे ओरडत होतो. ओंकार खूप महिन्यांनी करणार होता हास्य जत्रेत काम, पण ज्ञानेश्वरी फक्त ओंकार नाही, आमच्या इकडचे प्रत्येक जण तेवढा स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी, कारण आम्ही गेले कित्येक वर्ष एकत्र काम करतोय. जेव्हा एखादी कलाकृती छान होते किंवा एखादं स्किट कमाल होतं ना, मग ते ईशाने केलेलं असू दे, ते वनिताने केलेलं असू दे, किंवा चेतना, रसिका, शिवाली, प्रिया, कोणीही एखाद्या मुलीने एखादं खूप छान परफॉर्म केलं ना, ती आपोआप माझे डोळे भरून येतात. आपोआप मला असं होतं की यार
किती भारी आहे यार हे. म्हणजे असं प्रत्येकाला असं काम करायला जमलं पाहिजे. आणि एखादी कलाकृती जेव्हा अशी मोठी होते ना, आपल्याला माहिती असतं, आपण त्या प्रोसेसमधनं गेलेलो असतो की अरे हे होईल का नाही होईल का. कारण आमच्या ना अशी धाकधूक असते मनात, आज अरे यार हे स्किट आलंय, मला माहित नाही कसं होईल, मला खूप आज कॅरेक्टर चोपायचं आहे पण मला कळत नाहीये, मला अंदाजच येत नाहीये स्किटचा. असं ह्या डिस्कशन नंतर जेव्हा ते स्किट वाचतं ना आणि टाळ्या शिट्ट्या सई प्रसाद दादा दोघे येतात स्टेजवर आणि सगळं होतं ना, तेव्हा होतं यार कसलं कमाल. आत्ता 5 मिनिटापूर्वी आम्ही टेन्शन घेत होतो आणि आत्ता हे इतकं कमाल होऊ शकतं. त्यावेळेस असे डोळे भरून येतात आणि ते अजूनही होतं आणि ते अजूनही टिकून आहे. आणि ह्याचं कारण तेच आहे की आमच्यातलं सगळ्यांचं बॉन्डिंग इतकं कमाल आहे. आणि त्यामुळेच ही हास्य जत्रा अशी चिरकाळ अशी चालूच राहणार आहे. अशी माहित नाही आता अजून किती वर्ष. आणि वी होप इट नेव्हर एंड्स खरंच. म्हणजे कारण बरेच लोक, जसं आपण ऑक्सिजन आपल्याला श्वास घ्यायला लागतं आणि अजिबात ही अतिशयोक्ती नाहीये, अनेक लोकांना हास्य जत्रा बघितल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. आणि ही सगळी माणसं वेगवेगळ्या सिच्युएशन्स मधली आहेत. म्हणजे कोणी आजारी असेल, आमच्या असे अनेक अनुभव तुम्हालाही माहित असतील, अशी माणसं जी वेगवेगळ्या आजारांशी झुंजतात आणि ऍट द सेम टाइम हास्य जत्रा इज दॅट वन प्लेस जिथे त्यांना कसलाही विचार नाही करायचा आणि ते फक्त हसू शकतात. अनेक वेळेला नॉर्मली छान सुदृढ निरोगी आपलं आयुष्य जगणारी माणसं, त्यांचा एखादा वाईट दिवस असतो. वी ऑल हॅव बॅड डेज. मला वाटतं आय डोंट थिंक म्हणजे लोक डॉक्टरकडे जात असतील आता. लोक एक एपिसोड बघत असतील आणि त्यांना रिअलाइज होत असेल की अरे काय मी पण टेन्शन घेत बसलो, हे किती छान आहे. एक डॉक्टर आहेत ते आम्हाला म्हणाले होते की अरे मी माझ्या पेशंट्सना सजेस्ट करतो की तुम्ही प्लीज हास्य जत्रा बघा, तुम्हाला तेवढं. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप वेळा असं एक आता मागे चालले होते 2-4 डॉक्टरांशी आमचं असं बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की आम्ही असं प्रिस्क्राईब असं करतो आणि पेशंटला सांगतो की अरे तुम्ही हास्य जत्रा बघा, तुम्हाला मजा येईल, जरा हसा, काय कसले टेन्शन घेता. किती कमाल आहे. हा म्हणजे काही काही हॉस्पिटलमध्ये सुद्धा हास्य जत्रा लागलेली असते. हे खूप भारी आहे. हे खूप आम्ही काय म्हणूत, हे खूप अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे हे कधीच आमच्या आयुष्यात कधी घडेल असं आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. हे सगळं स्वप्नवत आहे आमच्यासाठी. आत्ताचे जे काही दिवस आहेत ना, हे सगळे स्वप्नाच्या पलीकडे आहेत. असं मी तर कधीच माझ्या स्वप्नातही असं आलं नव्हतं की कधी काळी मी अशी कोणीतरी ॲक्ट्रेस होईन आणि लोक वेड्यासारखे आपल्यासाठी वाट बघत असतील आणि आतुर होत असतील, असं कधीच वाटलं नव्हतं. पण जेव्हा हास्य जत्रा सुरू झाली, इट इज बीन इयर सिन्स अ वाईल. असा हा शो नाहीये की लॉकडाऊनमध्येच सुरू झालाय आणि अचानक पॉप्युलर झाला, असं नाहीये. तो सुरू होता, तुम्ही सगळेजण प्रत्येक लेवलवरती मेहनत करत होतात. तुला काय वाटतं असं काय झालं की नाव पीपल कांट लिव्ह विदाउट इट? हां, चांगला प्रश्न आहे. म्हणजे काय, कोविड हा असा एक काळ होता ना ज्याच्यामध्ये सगळेजण घरी होते. बरोबर. बातम्या बघून बघून सुद्धा लोकांना कंटाळा आला होता की आता नको बातम्या. मग चॅनल सर्व करताना अरे त्यांना दिसला अरे एक हास्य जत्रेसारखा एक कार्यक्रम आहे, बघूयात तर काय आहे. आणि ज्या दिवसापासनं म्हणजे हा शो आधी पण चालू होता पण तितकंसं लक्ष दिलं गेलं नाही, कारण एका वेळी अनेक ऑप्शन्स होते, लोकांना वेळ नव्हता, लोक बाहेर येत जात होते, तेव्हा सोशल मीडिया ॲक्टिव्ह होता पण आत्ता ज्या लेवलला ॲक्टिव्ह आहे तेवढा ॲक्टिव्ह नव्हता. तर त्या पिरियडमध्ये लोकांनी खूप जास्त हास्यजत्रा बघायला सुरुवात केली आणि प्रेक्षक आम्हाला सांगतात की आम्ही पारायणं केली कोविडमध्ये. आम्ही एक स्किट आम्ही 10-10, 15-15 वेळा बघितले. आता तुम्ही मला झोपेतनं उठून जरी विचारलं की अरे हे स्किटचा एपिसोड नंबर सुद्धा लोक सांगतात की 363च्या एपिसोडमध्ये तुम्ही हे केलं होतं. तर हे सगळं ना कोविड काही जणांसाठी खूप म्हणजे काय म्हणूयात वाईट ठरला. ऑफकोर्स माझ्यासाठी, माझ्याही काही जवळची अनेक मंडळी ह्या कोविड पायी गेली. पण हास्य जत्रेसाठी कोविड खूप काय म्हणूयात म्हणजे त्यांच्या पथ्यावर पडला कोविड. लोकांनी खूप बघितलं जास्त हास्य जत्रा आणि तेव्हापासून लोक बघतातच आणि प्रेमच करतायत आमच्यावर. हाऊ लवली. सो मला वाटतं हे एक कारण आहे की त्यावेळेस खूप लोक घरी होते आणि त्यांच्याकडे साधन नव्हतं, कंटाळा आला होता, न्यूज बघून डिप्रेशन आलं होतं. तर त्यातनं कुठला तरी एक छान आनंदाचा काळ घालवूया बाबा म्हणून त्यांना हास्य जत्रा दिसली आणि आता ती त्यांना घरातलीच वाटते. आता आम्हाला त्याची सवय झाली. आता इट इज बेसिक रोजच्या जीवनातलं झालंय. तू मगाशी मला म्हणालीस की तू मुंबईची लालबागची आहेस. सगळ्यात ओजी एरियाज जे आहेत मुंबईतले त्याच्यापैकी एक आहे लालबाग. मला सांग, लालबाग किती उतरलंय तुझ्यामध्ये ॲज अ पर्सन? आहे, बिनधास्तपणा आहे माझ्यात. आणि एकतर म्हणजे चाळीत राहिलेली मुलगी आहे ग मी. काळा चौकी लालबाग परिसरामध्ये चाळीत राहिलेली मुलगी आहे. त्यामुळे वाचन मी फार केलं नाहीये पण माझं ऑब्झर्वेशन, मी आता जे हास्य जत्रेच्या स्किट्समध्ये काही काही गोष्टी लकबी बारीक बारीक ज्या दिसतील तुम्हाला त्या मी माझ्या आजूबाजूला कुठे कुठे बघितलेल्या असतात. किंवा ते कॅरेक्टर्स किंवा ते गेटअप. मी साड्यांमध्ये जेव्हा असते तेव्हा मी
एखाद्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मग मी एक बारीकशी वेगळी काहीतरी काय म्हणूयात, मग कुठेतरी मी 3 टॉंगच केलंय, मग कुठेतरी मी चप्पटच केलंय. कारण साडीमध्ये एखाद्या सामान्य स्त्रीमध्ये तू अजून किती व्हेरिएशन्स दाखवशील ना. मग मी काहीतरी मोठी टिकलीच लावते, कधी छोटी टिकली लावते, कधी अशी लंबगोल टिकली लावते, कधी त्रिकोणी लावते, मग काहीतरी झुमक्यांमध्ये वेगळे पण. तर अशा बारीक बारीक गोष्टींना मी माझ्या आजूबाजूला ह्या बायका बघितलेल्या आहेत एका सामान्य कुटुंबातल्या. तर ह्या बायकांना बघून बघून मला ते माझ्यात कुठेतरी मला ह्या करिअरमध्ये त्याचा जास्त उपयोग झालाय. त्यामुळे येस, लालबाग आणि काळा चौकी माझ्यात खूप जास्त आलंय. म्हणजे तो बिनधास्तपणा, मग एखादं गाणं लागलं की त्याच्यावर वेड्यासारखं नाचायचं आणि फुल फुल मजा, वरात बिरात सगळं. अरे यार, मी आमच्या काळ्या चौकीमध्ये दांडिया, मी लहानपणी खूप दांडिया खेळायचे. खूप म्हणजे बेदम मी इतकी नाचायचे, म्हणजे 2 टांगा वर करून बिरून फुल शेवटी तर घामाघूम होऊन. आणि दरवर्षी मला घड्याळ मिळायचं गिफ्ट. अच्छा. हा, म्हणजे 8वी पर्यंत मी खूप दांड्या खेळले. नंतर मग जरा महत्वाची वर्ष होती, मग काय फार जाऊ नाही दिलं मला घरच्यांनी. पण 8वी पर्यंत मी वेड्यासारखी दांड्या खेळले. तर आम्ही 13 वर्षाची होईपर्यंत आमच्या घरात घड्याळ मीच आणत होते. दांडिया खेळून कमवलेला घड्याळ. वाव यार, हे किती कमाल आहे. मला वाटतं चाळीतची मजा वेगळी आहे. मी गिरगावात राहायचे, मीही चाळीत वाढलेली आहे आणि इट इज क्रेझी. एक ते वातावरण आणि कल्चर जे असतं की ते तुमच्यातून जात नाही. मी त्या दिवशी नोटीस केलं की मी जितके, म्हणजे मी एडिटला जेव्हा इंटरव्ह्यूजच्या बसते, मी नोटीस केलं असं एकही इंटरव्ह्यू नाही आहे माझ्यात मी गिरगाव मेन्शन नाही केलंय. माझं एडिटर आहे राहुल, तुम्हाला आता बघा, आता तू बोलशील बघ गिरगाव, आता येतंय, आता तू आलीस, आता बोलणार. आणि तसंच झालंय. आणि ते इतकं नॅचरली होतं म्हणजे जस्ट कांट फॉरगेट दोज रूट्स ना. आपला तो विषय येतोच आणि इट इज नेक्स्ट लेवल. बोलण्यातच येतो नॅचरली. मला सांग की इन्स्टावरती नम्रता रुद्राज हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आम्हाला कळतं की तुझं तुझ्या मुलासोबत पण खूप क्यूट कनेक्शन आहे. आणि मला हे विचारायचंय की ऑफकोर्स तू तर इतकी बिंदास आणि इतकी क्रिएटिव्ह आणि इतकी फ्री ॲज अ पर्सन आणि ॲज अन आर्टिस्ट आहेस. लहान मुलांमध्ये इनहेरेंटली एक वेगळी एनर्जी असते. ती किती येते तुझ्यामध्ये, ती किती ट्रान्सफर होते की तुझ्यात ना त्याच्यात ट्रान्सफर होते? रुद्राचं आणि माझ्यातलं म्हणतेस का? हो, त्याच्यातलंही माझ्यात येत आहे हळूहळू. कारण तो आता जे काही किडे करत असतो, त्याचे जे काही एक्सप्रेशन्स असतात, आणि तो हल्ली एवढी ऍक्टिंग करायला लागलाय. अच्छा. काल मी घरी होते ना, सकाळच्या एका पिरियडमध्ये मी घरी होते, तर त्याचं असं झालं, मी खूप बोर झालाय. तर मला माझ्या सासूबाई आई म्हणतात, एरवी तू असा नाही बोलत, आज तू घरी आहेस म्हणून तो तुला ऍक्टिंग करून दाखवतोय. कारण त्याची इच्छा आहे की आता तू त्याला वेळ द्यावास आणि त्याच्या ज्या इच्छा आहेत आणि त्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या. तर त्याच्या अपेक्षा काय? तर आता मुलं इतकी फॉरवर्ड झाली आहेत. 4 वर्षाचा आहे, त्याला कॅमेऱ्याचा ड्रोन पाहिजे. बापरे, काय म्हटलं, कोण आहेस तू? 4 वर्षाचा आहेस तू आता फक्त रुद्राज, तुला कॅमेराचा ड्रोन मी नाही देणार. नाही आई, कॅमेराचा ड्रोन असतो, किड्सचा पण असतो. मग तो माझा मोबाईल त्याने उघडला, त्याने ॲमेझॉन ओपन केलं. आई, ॲमेझॉन नीट बोलताही येत नाही त्याला. अमेरिका बोलत. आई, अमेरिकेवरनं एक आलंय ते ना, त्याच्यामध्ये कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये ड्रोन आहे. आई, ते मला तू विकत घे. तर मी त्याला नाही म्हणून शेवटी मग तो मला म्हणला, आई मग काहीतरी फ्रीमध्ये येत असेल तर ते तरी घे माझ्यासाठी. त्याला म्हटलं, एवढा मोठा कॅमेराचा ड्रोन घेण्या एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे रुद्राज. बघ, आज अर्धा दिवस झाले मी घरातच बसून आहे, माझ्याकडे नाहीये काहीच काम. तर मला म्हटलं, आई मग काहीतरी फ्रीमध्ये येत असेल तर ते तरी घे. मग त्याने मला एक दाखवलं आणि मला काही नाही ग त्यातलं कळलं. ते मी मागवलं, ते घरी आलं. मग रात्री माझा नाटकाचा प्रयोग होता, तर तो ना असा उतावीळ की माझ्यासोबत त्याला मी घेऊन गेले होते प्रयोगाला, आम्ही सगळी फॅमिली. आई, आधी घरी चल. म्हटलं, अरे जेवायला भूक लागली. नाही, मला आधी घरी चल. तर का रडतोय? म्हटलं, त्याला ड्रोन बरोबर खेळायचं आहे. घरी आलो, ते मी उघडलं तर त्या ड्रोन नव्हता. त्यानेच मला सांगितलं, आई हा ड्रोन आहे. त्या ड्रोन नव्हतं, त्यात फक्त ड्रोनचं लँडिंगचं ते काहीतरी किट आलंय. त्याच्यावर त्याने सकाळी एवढा राडा घातलाय माझ्यासोबत. तर त्याचं हे जे आहे ना की माझ्याकडे रुसवे फुगवे. आणि मग आई, मी हो म्हणल्यानंतर, आई तू माझी किती फेवरेट आहेस, आई तू मला किती आवडतेस, तू माझी आहेस ना आई. हे त्याचं हे ट्रान्झिशन्स म्हणजे साप चेंज होतो. तो इतका ऑन अँड ऑफ येतो. एखादा कलाकार कसा स्टेजवर गेल्यानंतर आणि बाहेर आल्यानंतर, तसं सेम त्या आमच्यातलं ते उतरलंय रुद्राजमध्ये. असं ऑन आणि ऑफ होतो पटकन. हे क्रेझी म्हणजे तो बघत असतो का स्किट्स? हॅव यू एव्हर सीन? हो, तो म्हणतो, आई तू आलीस वगैरे. आणि आता मागे त्याने पहिल्यांदा जेव्हा माझं नाटक पाहिलं, तो अगदी 3-3.5 वर्षाचा होता, तेव्हा तो इंटरव्हलमध्ये खूप रडत आला. आई तू घरी चल, आई तू नको करूस नाटक. म्हटलं, काय झालं? आई तुला हे खूप रडवतात.
आई तू घरी चल, मला तुला रडलेलं नाही बघायचं, आई तू घरी चल. म्हणजे त्याला नाटकात मी रडते ना, माझा एक सोलो पॅच आहे की मला आई व्हायचं आहे आणि सगळं ते काय काय मला, मी किती डेस्परेट आहे आई होण्यासाठी. तर हा जो पॅच आहे त्यात मला बोलता बोलता रडू येतं. तर ते त्याने बघितल्यानंतर आई तू केवढी रडली, आई मला नको आई. आणि तो त्याने अख्खं थिएटर अंगावर घेतलं होतं. शेवटी योगेशने सेकंड हाफ पाहिलाच नाही, तो त्याला घरी घेऊन गेला. म्हणजे इतकं तो हे झाला होता की आई तू रडायचं नाही, मी तुला रडलेलं नाही बघू शकत, इतकं लहान आहे. सो आमचं ते खूप भारी बॉन्डिंग आहे, खूपच भारी. मला अजूनही खूप गिल्ट येतो जेव्हा घरातनं बाहेर पडते, रुद्राजला आता मी दिवसभर त्याला मिस करणार, त्याची नाटकं, त्याचे नखरे, असं होतं. ते छान बॉन्डिंग आहे. पण हाऊ स्वीट यार की त्याला इतकं इमोशनल व्हायला झालं तुला रडताना बघून. खूप इमोशनल आहे, खूप इमोशनल आहे. स्वीट. पण मला सांग ना, मग अनेक वेळा आम्ही सगळे तुमचे परफॉर्मन्सेस बघून, तुझे परफॉर्मन्सेस बघून आम्ही खळखळून असतो. तू कोणाचे परफॉर्मन्सेस बघून किंवा काय बघून तुला खूप हसायला येतं? परफॉर्मन्सेस म्हणजे हास्य जत्रेमध्ये म्हणशील तर सगळेच किट कमाल असतात. पण आमचं सॅम नावाचा जो एक माणूस आहे, समीर चौगुले, ज्याला मी सॅम म्हणते, तर समीर दादाचे काही अतरंगी स्किट्स बघून खूप हसू येतं, त्याचे रिॲक्शन्स बघून हसू येतं. प्रसादचे काही माझे आवडते सिरीज आहेत, म्हणजे गतिशील वेगेपूरकर आहे, किंवा तो एक बिहारी कॅरेक्टर करतो ते आहे, अवली लवली कोहली. ते तर तुझं स्किट बघशील, आमचं अवली लवली कोहलीचं स्किट, त्याच्यामध्ये मी अर्धा वेळ हसत असते. जर तुम्हाला नीट ऑब्झर्व केलंस तर मी मोठ्याने हसत नाही एवढंच, पण मी स्वतःलाच, मला ना माझी किशोताई आहे ना, आपली किशोरी आंबी, तिने मला एक टॅग सांगितलं. तिने काय सांगितलं होतं, जर तुला खूप हसू आलं ना तर ती ट्रिक आहे त्याच्यामध्ये. ती काय करते, ती स्वतःच्याच नखाने स्वतःलाच कोचते अशी, आणि मग तिला दुखतं ना, मग तिला हसू नयेत, मग तिने तिचं हसू दाबते. सो मी कुठेतरी आता ते तिला फॉलो करते. मला खूप हसवलं ना की मी स्वतःला चिमटे काढते की हसायचं नाही असं करून मी ते कंट्रोल करत असते. म्हणजे असं खूपदा होतं की आम्हाला स्किट करता करताच खूप हसू येतं. सो होतं. आणि रुद्राजकडे बघून तर मला येतच बऱ्याच, म्हणजे तो रडायला लागला तरी मला हसू येतं. हे खूप वेगळं आहे, पण म्हणजे नाविन्यपूर्ण आहे. तो रडायला लागला ना, कारण तो खूप कॉमेडी रडतो, त्यामुळे तो रडायला लागला की तरी मला हसू येतं. आणि त्याला ना त्याचं मन डायव्हर्ट करायला एक सेकंदही लागत नाही. अच्छा. रुद्राज खूप रडत असेल आणि रुद्राजला सांगितलं, हे रुद्राज आज आपल्याला पार्टी करायची. हो आई, कुठे करायची आहे? इतका चेंज होतो तो विदिन सेकंड. हाऊ लवली. पण मला सांग ना मग, की आता हास्य जत्रा तर ऑफकोर्स इट हे पण नाही म्हणू शकत की इट्स ॲट इज पीक, कारण पीकवर गेलेली गोष्ट अनेक वेळा परत खाली येते. पण हास्य जत्रेच्या बाबतीत इट्स ऑन प्लॅट्यू. ते आपण जॉग्रफीमध्ये, इंग्लिश मीडियममध्ये आम्हाला प्लॅट्यू सांगायचं, ह्याच्यात मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती, मला कमेंटमध्ये ट्रोल करू नका प्लीज. पण इट इज गोईंग ॲट अ ग्रेट पेस. खूपच कमाल चाललंय. तू फिल्म आता करतेस, ती खूप भारी आहे. ॲज अ कलाकार ऑफकोर्स हे तर आहेच, जे ऑलरेडी कमाल आहे. तुला कोणत्या गोष्टी करण्याची भूक आहे, की असं वाटते की हे करायचं सगळंच, हे करायचं काय करायचंय, मला सगळं करायचंय. मला जिथे जिथे अभिनय करण्याची संधी मिळेल ते मला करायचंय. मला फक्त भारी काम करायचं एवढंच माझ्या डोक्यात आहे. असं काही नाही की माझं हे करायचं राहून गेलंय किंवा मला हे आयुष्यात करायचंय, असं काही नाही आहे. मला जे माझ्या वाट्याला येणार, आणि मला माहिती आहे की अजून माझ्या वाट्याला माझ्या पुढ्यात खूप वाढून ठेवलंय. आता वेळ कमी आहे, पण जसा जसा वेळ पुढे जाईल तसं तसं एक एक पत्ता ओपन होईल, एक एक गोष्ट माझ्याकडे येईल आणि मी ती करीन. आणि हेही स्वप्नवत होतं. अजून काही स्वप्न आहेत, तीही अजून 5 वर्षांनी, तेव्हाही वाटणार आहे अरे हे तर मी विचारच केला नव्हता, हे माझ्या आयुष्यात आता घडतंय. सो हे माझ्या आयुष्यात हे जे सरप्राईजेस आहेत जे मला येत आहेत ते आयुष्यभर येत राहणार आहेत, ह्याची मला गॅरंटी आहे. हाऊ लवली. शेवटचे 2 प्रश्न विचारते. एक म्हणजे मला हे जाणून घ्यायचंय की इतक्या नवनवीन गोष्टी सतत करत असताना पहिली गोष्ट तुला थकायला होतं का? कधी असं वाटतं का की आत्ता म्हणजे मला करायची आहे क्रिएटिव्हिटी, पण आत्ता मला दमायला पण झालंय, आत्ता नाही, मला काहीतरी एक ब्रेक पाहिजे. इन दोज पिरियड्स तू काय करतेस? तुला काय वाचायला आवडतं, ऐकायला आवडतं, बघायला आवडतं, फिरायला आवडतं, खायला आवडतं, काय करायला आवडतं ॲज अ डाऊन टाईम? बिकॉज आमचा डाऊन टाईम तुम्ही सगळे आहात, पण तुम्हाला पण आय एम शुअर डाऊन टाईमची गरज लागतच असेल, कारण कॉमेडी आम्हाला हसवते, पण तुम्हाला खूप सिरियसली ती करायला लागते आणि तितकीच फिजिकली एक्झॉस्टिंग सुद्धा असत असेल. हो. आता सध्या तर खूप जास्त हेक्टिक आहे, पण जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा मला ऑफकोर्स फॅमिलीसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. म्हणजे रुद्राजला बाहेर घेऊन जाणे किंवा एखादं आउटिंगच करायचं 3-4 दिवसाचं असं काहीतरी, आणि मग किंवा एखादी फिल्म वगैरे बघायची. म्हणजे हेच
एक साधारण सामान्य कुटुंबाचं जे असतं की जॉब झाल्यानंतर एक सुट्टी मिळाली की काय करायचं तर फॅमिलीसोबत मजा मस्ती करायची, फ्रेंड्ससोबत मजा मस्ती करायची. तो सध्या माझं करिअर आणि माझी फॅमिली ह्या दोनच गोष्टींवर माझा फोकस आहे. आणि बाकी मग रुद्राजबरोबर टाइमपास, रुद्राजबरोबर एखादं गाणं लावायचं, त्याच्यासोबत घरातच नाचायचं वेड्यासारखं वगैरे, असे सगळ्या गोष्टी मी करत असते. किती कमाल, किती कमाल. आपण ज्या फिल्मच्या निमित्ताने आज गप्पा मारतोय त्या फिल्म मधली काही गाणी आहेत जी खूप गाजतात सोशल मीडियावरती, स्पेशली भागाबाईवरती लोक रील्स बनवत आहेत, इन्क्लुडिंग यू गाईज, बिकॉज मी मिरची टॉप 20 मराठी नावाचा शो सुद्धा करते ज्यात मराठी म्युझिक आपण लोकांना ऐकवतो आणि नवीन नवीन फिल्म्सचं ऐकवतो. मला जाणून घ्यायचंय की भागाबाई या आठवड्यापासून आम्ही प्ले करणार आहोत, एनी मेमरी या गाण्याची. खूप भारी. मी म्हटलं ना की मगाशी मला मेमरी म्हणजे खूप आहेत आठवणी, जे मगाशी सांगितलं तसं की गिरीश सरांसाठी एकदा हे गाणं बघा, आमच्यासाठी तर बघाच, पण आलियुगा भागाबाई हे गिरीश सरांसाठी पण बघा, कारण त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने एनर्जीने डान्स केला आणि ते खूप मनापासून केलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भागाबाई हे प्रमोशनल सॉन्ग आहे नाही का, तर आपण ट्रेंड बघितलं ना हल्ली की सिनेमा आला की त्याचं प्रमोशनल सॉन्ग शूट होतं वगैरे, त्यामुळे आमच्यात ती खूप वेगळी एक्साइटमेंट होती की प्रमोशनल सॉन्ग शूट होणार आहे, मग आमचे कॉस्ट्युम कसे असणार आहेत, मग आम्ही कशा दिसणार आहोत, मग आम्ही फिल्ममध्ये जशा दिसणार आहोत तशाच दिसणार आहोत का, असे खूप सारे प्रश्न मी प्रसादला विचारले. मग आपण शूट कुठे करणार, काय कुठे करणार, असं खूप काय काय. आणि मग त्याने सांगितलं की नाही तुम्ही अशा नऊवाऱ्यांमध्ये असणार आहे, मग टिपिकल असं काही नाही आहे, तुम्ही छान केस मोकळे वगैरे असतील, मग छान तुमच्यावर असं असं ब्लो येणार, एअर ब्लो, आणि मग तुम्ही छान असं फ्लॉन्ट करणार वगैरे, असं सगळं होतं. तर मला ते मी त्याच्यातच होते कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं तसं प्रमोशनल सॉन्ग मी करणार होते. सो मी खूप जास्त एक्सायटेड होते. आणि भागाबाई हे गाणं जे पारंपरिक गाणं आहे भागाबाई, त्याच्यावर इन्स्पायर करून गेलेलं हे बनवलेलं गाणं आहे. मंदार चोळकरने हे कंपोज रोहनने कंपोज केलंय, मंदार चोळकरने ते लिहिलंय. त्याच्यामुळे त्यामध्ये जर तू नीट बघशील तर म्हणींचा वापर खूप केलेला आहे त्या गाण्यांमध्ये. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात स्टोरी पण आहे थोडीफार आमच्या सिनेमाची, त्याच्यामुळे पुन्हा एकदा जर तुम्हाला आमची स्टोरी काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा भागाबाई हे गाणं ऐका आणि ह्याच्यावरती रील्स बनवा, प्लीज रील्स बनवा. कारण आम्ही जस्ट असं अनाऊन्स केलंय की जे कोणी आमच्या भागाबाईवर रील्स बनवणार आहेत त्यांनी आम्हाला टॅग करायचं आहे, #EYTB, म्हणजे एकदा येऊन तर बघायचं इनिशियल्स, #EYTB असं मेन्शन करायचं आहे. आणि त्यातल्या 10 भाग्यवान विजेत्यांना आमच्यासोबत प्रीमियरला येण्याची, रेड कार्पेटवर अशी झळकण्याची संधी मिळणार आहे. वाव, एक मिनिट, आपण ह्याच्यानंतर रील करतोय का? अगं पण तुला तसंही बोलवच आम्ही, पण मला पण आपण #EYTB असं लिहून सोशल मीडियावर टाकायचं. येस प्लीज प्लीज. प्रश्नच नाहीये. किती एक्साइटिंग गोष्ट आहे. आय एम शुअर आतापर्यंत साधारण अनेक हजारांमध्ये लोकांनी रील्स केलेत, ह्याच्यातून 10 लकी कोण आहेत हे म्हणजे नवसच करायला लागतोय लोकांना आता ह्याच्यासाठी. आय एम शुअर. बट थँक्यू सो मच नमा, मला खूप मजा आली. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत जितकी कॉन्व्हर्सेशन झाली आहेत एवढी मी सतत हसत किंवा आनंदी किंवा इतकी एक्सायटेड कोणत्याच संभाषणात नव्हते. जेन्युइनली थँक्यू. तू खरंच ती एनर्जी पास करतेस मला वाटतं. आणि तू जे पॉझिटिव्हिटी बद्दल म्हणालीस, तू आहेस पॉझिटिव्हिटी. थँक्यू. तुझ्याकडून अनेक लोकांना पॉझिटिव्हिटी मिळत असेल. जाताच आता मला एवढंच म्हणायचंय की बिकॉज नमाचं गाणं आपण हास्य जत्रेमध्ये ऐकतो बऱ्याच वेळेला, ती अशी तिच्या विविध कला अशा इथून तिथून येत असतात प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. कधी डान्स असतं, कधी गाणं असतं. प्लीज, आय वुड लव्ह जर या एपिसोडचा शेवट आपण तुझ्या गाण्याने केला तर. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई, गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई, पडसात वेलींवर झोपल्या ग जाई जुई, मीठ पापण्या डोळ्यांच्या, ओ मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. किती छान.
प्लीज त्याला हा व्हिडिओ दाखव हो. आणि त्याला दाखव की तू त्याच्यासाठी किती सुंदर गाणं म्हणाली आहेस. आय एम शुअर ही विल बी व्हेरी हॅपी. Yes, आणि रुद्राज ज्ञानेश्वरी. आई रडली नाहीये, त्यामुळे इथून तू तिला पळवून नको देऊस, काहीच प्रॉब्लेम नाही. बघ ती हसतीये आता सुद्धा. थँक्यू सो मच नमा, खूप खूप शुभेच्छा या फिल्मसाठी. Thanks, आणि आय एम ज्ञानेश्वरी. शुअर आता ह्याच्या पुढे आपण फिल्म हास्यजत्रेसाठी तर भेटत राहूस, अनेक फिल्मसाठी थँक्यू अनेक वेळा आपण भेटणार आहोत. थँक्यू. तथास्तू वास्तू तथास्तू. तथास्तू म्हणत असते. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच नमा. येस, थँक्यू ज्ञानेश्वरी. आणि मला खरंच खूप छान वाटलं. मी ना माझं नेहमीच आहे, म्हणजे मला असं ठरवून नाही बोलतायत. जे इथून येतं, जे आतून येतं, त्या क्षणी जे वाटतं ते बोलायला मला आवडतं. तर तसं मला बोलतं केलंस तू, त्याबद्दल खरंच तुझे खूप मनापासून आभार ज्ञानेश्वरी. आणि तुझी मी खूप मोठी फॅन आहे. अरे. मिरचीची खूप मोठी फॅन आहे. बिकॉज यू नो मिरची इज हॉट अँड लॉली इज ऑल्सो हॉट. थँक्यू नमा. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.